लाहणे सर यांना सुद्धा विनंती करतो, यांनी 2 शब्द पण आपलं मनोगत व्यक्त करावं. माता राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, फातिमा शेख या सर्व श्री शक्तींना वंदन करतो. सर्व बहुजन नायकांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाईजी, या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अपर्णाताई कुटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय महंत किशोरजी केला साहेब, आणि त्यांच्याकडे बघून खऱ्या अर्थानं आम्हाला एक ऊर्जा मिळते. आणि एवढ्या मोठ्या वयात सुद्धा ते इतके चांगले कार्यक्रम करताय ते आमचे आदरणीय डॉक्टर चिंचोले साहेब, प्राध्यापक प्राचार्य मस्के सर, दिलीपजी नागडे साहेब, व्यासपीठावरील सर्वच आमचे तोलामुळे सर्व मंडळी, मानस फाउंडेशनचे सर्व सदस्य. खरं म्हणजे आत्ताच ताईने दिव्यांगाची अत्यंत चांगल्या पद्धतीने व्याख्या या ठिकाणी केली की खरंच दिव्य अंग असणारे आणि एक वेगळं काहीतरी गुण असणारे हे जे सगळे बांधव आहे, या बांधवांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. कारण त्यांना सुद्धा आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाला भावना निश्चितपणे असतात आणि त्या साहजिक आहे. आणि हे सगळं त्यांचे सुद्धा संसार चांगले झाले पाहिजेत ही एक भावना ठेवून मागच्या वर्षीपासून डॉक्टर चिंचोले साहेब असतील, मस्के सर असतील, हे चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतात, सातत्याने ते लाभत आहेत. म्हणजे मला असं वाटतं भाईजीकडे पाहून, काकाकडे पाहून, यांच्याकडे पाहून असं वाटतं की आता हे 75च्या पुढे गेले, 80 झाले, 80 वर्षाचे तरुण आहेत, मग आमच्यासारख्या तरुणांनी काय करावं. निश्चितपणे तुमच्याकडून ती ऊर्जा घ्यायलाच पाहिजे. खरंच एक चांगला उपक्रम या ठिकाणी हा आयोजित केला आहे. मी थोडंसं मला इथे असं वाटतंय की जी परिस्थिती सर्वसाधारण मुलांमुलींमध्ये आहे तीच परिस्थिती सुद्धा दिव्यांग मुलामुलीमध्ये सुद्धा आहे. इथे पण मला मुलांची संख्या जास्त दिसते आणि मुलींची संख्या थोडी कमी दिसते आहे. याचं कारणही तेच आहे की आपण आपल्या मागच्या जुन्या काळात झालेल्या चुकांचा तो परिणाम निश्चितपणे आहे. पण असं असतानाही सुद्धा आपण आता मी तरुणांना एक निश्चितपणे सल्ला देईन की आता पुढे जातीपातीचा विचार करू नका. कोणत्या आपल्याला जी मिळेल त्याचा विचार करा. आणि त्यासोबतच आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून एक वेगळी चळवळ सुरू केली आहे की ती विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांची त्यांचे सुद्धा लग्न झाले पाहिजे, त्यांचे पुनर्विवाह झाले पाहिजे. अशा काही महिला तुम्हाला मिळाल्या तर त्यांच्यासोबत सुद्धा लग्न करा. मागच्या वर्षी मला ताई एक गोष्ट आठवते की मागच्या वर्षी आमचा दिव्यांग मेळावा झाला आणि आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं पुनर्विवाह सोहळे घेत असतो. पुनर्विवाह सोहळे ज्या महिलांना मुलं आहेत त्यांनी लग्न केले पाहिजे असं त्याचं संकल्पना आहे. म्हणजे आम्ही महिलांना नवरा मिळून द्यायच्यासाठी नाही तर मुलांना बाप मिळून देण्यासाठी काम करतोय. आणि त्या कार्यक्रमामध्ये खामगावची एक महिला आली, ती अपंग महिलांच्या पायाने चालता येत नव्हतं. आणि मग आम्ही तिला म्हटलं की वो एक चांगलं तरुण जे सर्वसाधारण आहे त्या मुलांसोबत आम्ही तुमचं लग्न लावून देऊ शकतो. पण सगळ्या दिव्यांगासाठी एक चांगली आनंदाची गोष्ट आहे. ती मुलगी मला म्हणाली, मुलगी म्हणजे बाईच होती, ती बाई म्हणाली मला चांगल्या व्यक्तीसोबत लग्न नाही करायचं, मला करायचं तर दिव्यांगासोबतच लग्न करायचं. आणि कोणाला चांगला सुखाचा संसार करतायत. 4 दिव्यांग मुलांची लग्न आम्ही आमच्या त्या मानस फाउंडेशनच्या पुनर्विवाह सोहळ्यामध्ये निश्चितपणे लावून दिले. आणि एक चांगलं म्हणजे हे आता काकाने सांगितले की 15 लग्न जुळले. काही अंध मुली आहेत पण त्या आता माझी विद्यार्थिनी आहे, तिला दिसत जरूर नाही पण घरातले सगळे कामाने करते. आणि म्हणून तिच्या लग्नासाठी सुद्धा एक सर्वसाधारण मुलांचा आमचा एक जुळून देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. असे आहे या ठिकाणी ताई आता बोलल्याने आणि सांगितलं की त्यांचं जे आहे श्रीरामजी कुटे फाउंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आपण करताय. मी केला साहेबांना तुम्हाला एक विनंती करतो ताई की आपल्या या महाराष्ट्रामध्ये विधवा घटस्फोटित महिलांचाही सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आज विचार जर केला तर एका जिल्ह्यामध्ये जवळपास
1,00,000 विधवा महिला आहेत, विधवा विकासातील महिला आहे आणि त्यापैकी जवळपास 30 ते 35,000 महिला अशा आहेत की ज्यांचे पुनर्विवाह होऊ शकतात. तर त्या संदर्भात सुद्धा आपण एखादा मेळावा या ठिकाणी घ्यावा ही विनंती आमच्या दोघांना या निमित्तानं करतो आणि एक चांगला कार्यक्रम कारखाने आयोजित केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे कौतुक करतो.